नमस्कार नमस्कार मंडळी. तुम्ही विचार करत असाल ना की हा उदास कशाला बसलाय. काय सांगू तुम्हाला माझं दुःख. वयाची 40 ओलांडली हो. 42 व चालू आहे. हे बघा. पण नुसतं टक्कल पडण्यावर नका जाऊ. माझा कॉन्फिडन्स बघा. आज पण मी मुलगी बघायला गेलो होतो. पण त्यानंतर मी विचार केला की मी अख्खं आयुष्य असंच घालवीन, पण मी मुलगी बघायला नाही जाणार. अहो, पाय थरथरायला लागले हो. मुलीच्या डिमांड्स बघून पाय थरथरायला लागले. आजचा तुम्हाला प्रकार सांगतो. मुलीच्या बापाने मला सांगितलं आमच्या मुलीकडून आमची काही एक अपेक्षा नाही आहे जास्ती. मी बोललो मग वा बरं आहे. काय अपेक्षा आहेत? छोट्या मोठ्या गरजा आहेत, त्या पूर्ण झाल्या की आम्ही पण खुश, तुम्ही पण खुश. म्हणलं अच्छा, काय अपेक्षा आहेत? नाही काय नाही काय नाही. मुलाकडे एक 5 ते 6 लाख रुपयाची सरकारी नोकरी असायला पाहिजे. याला वार्षिक नाही हो, महिन्याची 5 ते 6 लाख. अच्छा, पुढे 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 छोटी मोठी गाडी म्हणजे एक फॉर्च्युनर वगैरे सारखी गाडी आम्हाला चालेल. फॉर्च्युनर छोटी गाडी. अजून काय म्हणजे काय असेल ना एवढंच. हां बस बस. आणि मुलाचं एक स्वतःचं घर असायला पाहिजे. हो हो ते आहे. आणि त्या व्यतिरिक्त अजून एक घर असायला पाहिजे जे त्यांनी भाड्यावर चढवलं असावं. आजकाल दुसरा सेकंड इन्कम सोर्स पण बघावा लागतो ना. अच्छा ठीक आहे चालेल, मी कळवू तुम्हाला. चांगलं आहे. मी मुलगी कुठपर्यंत शिकली आहे, कितीपर्यंत शिकली आहे म्हणजे? अरे खूप हुशार आहे. 10वी शिकली आहे, 10वी. 50% एवढी हुशार आहे. आणि जेवण तर कसली बनवते ती. मॅगी, पास्ता, नूडल्स काय बनवते तुम्हाला सांगू. आणि अजून एक तिच्यात कला आहे. काय झोमॅटोवरती 1 से 1 ती मस्त ऑर्डर देते. अच्छा बस एवढं. बघ बाकी सुगरण आहे, सुगरण. म्हणजे मला म्हणजे नूडल्स खावे लागणार लग्न. अच्छा अच्छा ठीक आहे चालेल चालेल. मी तुम्हाला कळवतो ओके. आणि मी तसा बाहेर निघालो. मी तुम्हाला सांगतो, कोणी जर मला विचारलं ना की लग्न कधी करतोयस, काहीतरी हातात पुढं वाटतंय त्याचं. शांत शांत. कॅमेऱ्यासमोर आपण शांत राहतो हो की नाही. राग नाही दाखवायचा. बाय द वे तुमचा विचार आहे का हो लग्न करायचा?